संशोधन किंवा नाविन्य हे केवळ प्रयोगशाळांपुरतंच मर्यादित नसून ते समाजाच्या विविध स्तरांमध्ये आढळून येत असतं. विशेषतः ग्रामीण भागातले लोक हे त्यांच्या ज्ञानावर, अनुभवाच्या किंवा कलेच्या जोरावर निरनिराळ्या क्षेत्रात आपापल्या परीनं भरीव कामगिरी करीत असतात. अशाच व्यक्तींचा शोध घेत त्यांच्या कार्याचा उलगडा आपण गावगाड्यातले संशोधक या मालिकेच्या माध्यमातून आजपासून करणार आहोत. कारण अशी मंडळी ही केवळ आपल्यासाठीच नव्हे तर समाजासाठी प्रेरणादायी असतात. त्यांच्या कष्टातून, त्यांच्या कल्पनेतून, त्यांच्या जिद्दीमधून, त्यांच्या निर्मितीमधून खऱ्या अर्थाने ग्रामीण भारताचा विकास होत असतो. गावगाड्याचे संशोधक या मालिकेच्या पहिल्या भागात आपण भेटणार आहोत काष्ठशिल्पकार अशोक जाधव यांना. सर, आमच्या ग्रामवार्ता लाईव्ह चॅनेलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. सर, सगळ्यात पहिलं तर म्हणजे आमच्यासह सगळ्यांनाच तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. मी अशोक जाधव, माझं गाव चिंचोली, तालुका शिराळा, जिल्हा सांगली. या गावामध्ये माझं लहानपण गेलं. लहानपणी मी कुस्ती या क्षेत्रात होतो. शाळा करत असतानाच कुस्तीची आवड आणि कुस्ती हे माझ्या गावाचं एक ओळख होती. आणि माझ्या गावामध्ये सर्रास पैलवान आणि पैलवानकीचं असणारं वातावरण, या वातावरणात माझी जडणघडण होत होते. परंतु कलाक्षेत्रात आम्ही 12वी नंतर आलो, तेही अपघातानं आलो. परंतु लाल मातीतून डायरेक्ट मी सप्तरंगी कलेच्या क्षेत्रात, कलेच्या दुनियेत आलो आणि त्यानंतर हे आता कला प्रवास माझा सुरू आहे. सर, आपण ह्या कलेकडं म्हणजे काष्ठशिल्पकला आपल्याला कशी आवडली किंवा ह्या कामाची सुरुवात आपण कशी केलीत? एकूणच ह्यासाठीची प्रेरणा कशी मिळाली? खरं तर निसर्गामध्ये अनेक प्राणी पक्षी आपण ग्रामीण भागातील लोक पाहत असतो. प्रत्येक प्राण्यांचं वेगवेगळं वैशिष्ट्य आहे आणि तसेच आकार आपणाला, म्हणजे मला तरी तसे आकार वेगवेगळ्या ठिकाणी दिसायचे. म्हणजे फळा पुसला तरी त्या फळ्यावरील असणाऱ्या रेघोट्यावरून एखादा आकार भासायचा किंवा भिंतीवरील असलेलं टेक्स्चर किंवा दगडातील आकार, असं पाहत पाहत मग लाकडातील आकार समजायला लागले. आणि एक दिवस असंच झालं की जळणासाठी एक लाकूड आमचे वडील घेऊन घरामध्ये येत होते आणि ते लाकूड पाहिल्यानंतर मला त्या लाकडामध्ये भुंकणाऱ्या कुत्र्याचा आकार असल्याचा भास झाला आणि मी ते लाकूड निरीक्षण करायला लागलो. आणि मग माझ्या कल्पनेतून, माझ्या भावनेतून ते लाकडाकडे मी पाहिलं आणि त्यात मला खरोखरच सुंदर असा भुंकणाऱ्या कुत्र्याचं शिल्प सापडलं आणि इथूनच माझ्या या काष्ठशिल्पांचा प्रवास सुरू झाला. सर, काष्ठशिल्प करताना तुमच्या कामाची जी प्रक्रिया आहे ती नेमकी कशी असते किंवा काष्टांचा तुम्ही तुमच्या कामात कसा वापर करता किंवा कोणकोणत्या प्रकारची साधनं वापरता? आता पहिल्यांदा मी ज्यावेळी फिरत असतो सगळीकडं, त्यावेळी माझी नजर सतत आजूबाजूला पाहत असतोय मी. कुठेही जरी लाकूड दिसलं तरी माझं त्याच्याकडं लक्ष असतंय आणि त्यातून आकार मला बऱ्याच वेळा सापडत गेल्या. त्या अनेक अशा वेगवेगळ्या घटना आहेत. मी प्रवास करत असताना आजूबाजूचा परिसर पाहत माझा प्रवास सुरू असतोय, आनंद घेत निसर्गाचा. आणि बऱ्याच वेळा असं मला एक प्रसंग आठवतोय की मी कोल्हापूरला निघालो होतो आणि एक वडाच्या झाडाची फांदी तुटून पडलेली होती. ती फांदी, तिचं निरीक्षण केलं आणि त्यात मला विंचवाचा आकार दिसला आणि तरी मी ते लाकूड घ्यावं का नको अशा ह्याच्यात मी परत प्रवास करायला सुरुवात केली. आणि काही अंतरावरती गेल्यानंतर मला लक्षात आलं की ते जे लाकूड आपण पाहिलं ते जर एखाद्या व्यक्ती घेऊन गेला जळणासाठी तर त्यात असणारी कलाकृती परत आपणाला मिळणार नाही. आणि म्हणून मी पुढं गेलेलो, परत मागं आलो आणि जो आकार होता तेवढा त्या फांदीचा भाग मी कट करून घेतला आणि तो घेऊन आलो. तो बरेच दिवस माझ्या अंगणामध्ये पडलेला होता. परंतु सतत ज्या वेळी मी ते पाहत होतो, मग मी माझी कल्पना किंवा माझ्या ज्या डोक्यात विचार होते त्यानुसार मी ते पाहत होतो आणि त्या पाहण्यातून विंचवाचा पहिल्यांदा आकार आला की विंचू करू. मग आणखी परत लक्षात आलं की आपण एक विषय घेऊन, थीम घेऊन हे काष्ठशिल्प केलं तर त्याच्यामध्ये आणखी गोडी येईल, आणखी मजा येईल. आणि म्हणून
तो एक इंगळीचा आकार, इंगळी म्हणजे इंगळी ही खूप विषारी असते. आणि मग असं डोक्यात आलं, की त्या लाकडाचा आकार एका स्त्रीचा पण आहे. मग स्त्री म्हणजेच इंगळी आणि इंगळी म्हणजे असं स्त्री. काही लोकं प्रेमात म्हणतात, की इंगळी डसल्यागत मला वेदना झाल्या कारण धोका मिळाल्यानंतर. आणि अशी कन्सेप्ट घेऊन मी ते एक हात केला स्त्रीचा, शरीर स्त्रीचं एका बाजूला इंगळीचा जो नांगा असतोय पुढचा तो, आणि जिथं 2 पाय ज्या स्त्रीचं होतं तिथं एक बाजूला इंगळी म्हणजे त्या इंगळीच्या शेपटीला एक डंक मारण्याचा काटा असतोय तो एक केला, आणखी एक पाय केला. आणि असं इंगळी आणि स्त्री असं याचं एकत्र मिश्रण करून, एकत्र कल्पना करून ते एवढे सुंदर शिल्प झालेलं आहे. हे शिल्प जे आहे ते आपण लाखो रुपये किंमत जरी लावली तरी ती कमी आहे. कारण हे जे लाकडाचा भाग आहे तो अखंड आहे आणि त्यातून एक विचार दिलेला आहे. त्यामुळं अशा कलाकृतींच्या किमती लाखो रुपये किंवा कोट्यावधी रुपयामध्ये पण होऊ शकते. आणि हे ग्रामीण भागामध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं मिळत असतात. फक्त हे करत असताना आपण निसर्गाला हानी पोहोचवली नाही. सगळ्या कमी कालावधीत झालेलं हे माझं काष्ठशिल्प. फक्त याची साल काढली मी. आता याची गंमत बघा तुम्ही. हा जो आहे भाग, ही फांदीच आहे. हे तुम्हाला लक्षात येईल, की याच्यावरची साल काढली आहे. हे लाकूड आहे तसंच आहे हे बघा कट केलेलं. आणि याचा रिदम बघा. हा पिसारा जो आहे आपण ठेवल्यानंतर हा जमिनीवरती टेकला जातो. हा मोराचा जसा पिसारा आहे तसा आहे. आणि पुढं येईल तसा हा अंगाचा भाग हे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, की इथंच लाकडाचा आकार हा मोठा आहे. म्हणजे निसर्ग पण आपल्यापेक्षा निसर्ग हा खूप मोठा कलावंत आहे. आणि हा त्याचा फुगीरभाग आणि हा असणाऱ्या मोठ्या जो मोर आहे त्याचा असणारा मानेचा रिदम हा एवढा अप्रतिम आहे. मानेचा टर्न बघा तुम्ही आणि तो असणाऱ्या मानेचा भाग, त्याचं शरीर, मागं असणारा पिसारा आणि हे एवढं नैसर्गिक सुंदर कलाकृती आहे. आता इथं एक फांदी हा लाकडाचा भाग समोर होता. हा एक फांदीचा भाग आहे. आता हे जोडलेलं नाही मी. इथं तुरा झाला. मोराच्या डोक्यावर असणारा तुरा आणि इथं फक्त मी लाकडाचा निमुळता आकार करून याला चोच तयार केली आणि हा तुरा तयार केला. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे जसं कांगारूच्या पोटामध्ये पिल्लू असतं त्याचं, तसाच प्रकारे दुसरा हा जो लाकडाचा भाग आहे, हे खूप सुंदर असं छोटंसं पिल्लू मोराचंच आहे. आणि ह्याचं पण वैशिष्ट्य असं आहे, की याला इथंच आता याचे दोन्हीचं वैशिष्ट्य बघा, की ह्याच्या पण डोक्यावरती तुरा आहे. म्हणजे इथंही फांदी होती आणि हे समोर आलेली फांदी. इथं त्याचं तोंड केलं, इथंही या छोट्या मोराचा काय केला, त्या पिल्लाचा तुरा डोक्यावरील केला. ही निसर्गाची कला. मी म्हणतो हे अद्भुत आहे. हे मी जोड केलेलं नाही. यालाही तुरा आहे, यालाही आणि सेम याचाही सुंदर एवढा डौलदार शरीराचा भाग आहे. आणि या शिल्पाला मला बेस द्यावा लागला नाही त्याला उभं करण्यासाठी. त्याचे जे 2 फांदे आहेत त्याचे पाय वाटतात आणि त्या पायाने त्या मोराच्या पिसाऱ्याच्या मागच्या भागावरती याचा बॅलन्स होतो. म्हणजे किती निसर्ग आपल्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे आणि म्हणून त्याच्या संगतीत जर आपण वाढलो, त्याच्यासोबत मैत्री केली तर आपल्यासारखा नशीबवान कोणच नाही. आता हे जर शिल्प बघितलं तुम्ही, बसलेलं काळविटाचा आकार सुंदर असं नटखट असं आहे. आता याचं पण खूप चांगली कथा आहे, किस्सा आहे, की चांदोली परिसर आमचा निसर्ग संपन्न म्हणजे सगळा शिराळा तालुकाच आमचा निसर्ग संपन्न आहे. भरभरून आम्हाला निसर्गानं दिलेला आहे. आणि एक दिवस असंच फिरत चांदोलीला गेलो होतो. तो चांदोलीचा धरण परिसरात फिरत असताना एका ठिकाणी स्वयंपाक करण्याचं काम सुरू होतं. चुलीवर 3 दगडं मांडून हे जळण त्यामध्ये घातलेलं होतं आणि त्यांचं जेवण सुरू होतं. आणि काही सेकंदात एक क्लिक झालं, की हे जळणारं लाकूड जे आहे त्यामध्ये काहीतरी वेगळा आकार आहे आणि म्हणून पटकन मी ते बाजूला ओढलं आणि त्या लोकांना वाटलं आमची चूल विझवायला लागलो का नाही काय, म्हणून त्यांनी म्हणाले काय करायला लागलाय म्हणून. तर म्हटलं हे लाकूड मला पाहिजे म्हणून मी विझवतोय. आणि हे लाकूड मी पटकन विझवलं आणि तिथून घेऊन आलो.
आता हे इकडून ते चुलीमध्ये घातले होतं, हे जळलेला भाग होता आणि हा बांदोळाच आहे. आणि हा जो आकार आहे तो मानेचा किंवा हे ज्या फांद्या आहेत त्याचं कान आणि हा काळवीटचा एवढा सुंदर आकार आहे आणि बसलेल्या आकारात काळवीट आहे आणि हे सुंदर गोंडस असं लहान पिल्लू असते ना, तसं पिल्लू हे आहे या लाकडातून सापडलं. आता हा दुसरा लाकडाचं आहे बघा शिल्प आहे. हे आहे गोगलगाय. जे झाडावरती बांडगुळ वाढलं जातं. त्या बांदोळ्यापासून आपण बांदोळा म्हणतो, काही जण बांडगुळ म्हणतात. तर ह्या बांदोळ्यापासून हे काष्टशिल्प तयार झालेलं आहे. त्या झाडावर वाढलेला बांदोळ्याचा हा भाग आहे आणि ती फांदी जे झाडाची आहे, म्हणजे हे तोडून पडलेली लाकडं जळणाची पडलेल्या लाकडातूनच साकारलेलं आहे. आता इथं पण गंमत बघा. पुढं गोगलगायला 2 शिंगं असतात बघा. तशा पद्धतीनं इथं 2 फांद्या होतात. त्याचं हे फांद्याचं काय केलं, तिची गोगलगायची आपण शिंगं म्हणतो तसा भाग तयार झालेला आहे आणि बाकीचं हे शरीर मागचा असणारा गोगलगायचा भाग शेपटीचा आणि पुढचा असणारा तोंडाचा भाग. असं हे सुंदर शिल्प. ह्यालाही कुठेही आपणाला बेस द्यावा लागला नाही. हे जमिनीवरून जशी सरपटत जाते गोगलगाय, तसं हे शिल्प सुंदर असं तयार झालेलं आहे. काष्टशिल्प करताना तुम्हाला सर्वात जास्त आव्हान कोणत्या गोष्टीचं वाटतं? आता आव्हान म्हणजे हे टिकवणं हे महत्त्वाचं आहे. कारण याचे देखभाल, त्याला जर कीड लागत असेल तर ती तिथंच थांबवणं, त्याच्यासाठी औषधाचा अ, थोडासा उपयोग करून ती कीड मारणं. तर ही जी काष्ट शिल्पकला आहे, ही तुमच्या जीवनाचा भाग बनली का? किंवा या शिल्पकलेमुळं तुमच्या आयुष्यात काय बदल घडत गेलाय? आयुष्यात बदल म्हणजे मी खरं तर आनंदी माझ्यासारखा कोण नाही असं मला वाटतं, की हे निसर्ग मला भरून देत असतोय. म्हणजे माणूस जगण्यासाठी हे ओरबड, ते ओरबड असं न करता निसर्गच मला एवढं भरभरून देतोय. त्यामुळं माझी श्रीमंती दिवसेदिवस वाढत निघाली असं मला वाटतं. कारण हे जे आहे, याच्या लाखो रुपये किमती तुम्ही त्याची किंमतच करू शकत नाही. अशी काय हस्तशिल्प आहेत. म्हणजे ही निसर्गातले आहेत. हे जोड काय केलेलं नाही मी आणि हे निसर्गानं एकदाच बनवलेला आकार आहे. जसं कारखान्यामध्ये, फॅक्टरीमध्ये तुम्ही एखादं कलाकृती परत तयार करू शकता किंवा एखादं शिल्प परत आहे तसंच सेम त्याच्या हजारो लाखो प्रती काढू शकता. परंतु हे निसर्गात एकदाच घडतंय आणि एकदाच तयार होतंय. त्यामुळे ह्याच्या किमती जेवढ्या मी लावेल तेवढ्या त्याचं मोल ठरू शकतंय. आणि त्यामुळं ह्या निसर्गानं मला एवढं समृद्ध आणि श्रीमंत बनवलंय आणि मी खरं तर समाधानी आहे. एकदा माझ्या जीवनात असा प्रसंग घडला, की माझे आई-वडील आजारी, सगळे घरामध्ये थोडंसं वातावरण असं आजारी असल्यामुळं सगळं आम्ही ताणतणावात असायचो. आणि एक दिवशी असेच माझे आई वारल्यानंतर एक चांगले अधिकारी आले आणि त्यांनी सांगितलं, की "सर," म्हटले, "ह्या ज्या कलाकृती आहेत, ह्या तुम्ही जे वेगवेगळ्या ठिकाणाहून आणलेली ही जी लाकडं आहेत, मग ती काही आत्मे किंवा पिशाच्या ह्यानं बाधित झालेले पण असू शकतात आणि त्यामुळं पण घरामध्ये एक वेगळं गोष्टीचा त्रास जर होत असेल, तर ह्या काही तुम्ही ह्या कलाकृती ज्या आहेत, ते घरापासून लांब ठेवा." आणि हे ज्यावेळी त्यांनी बोलल्यानंतर मला काही क्षण असं झालं, की माझं कोणीतरी अवयव कापून घेऊन जातंय की काय? मला ते एवढं काळजाला लागलं, की मी अस्वस्थ झालो. ते विचार करायला लागलो, की खरंच एका बाजूला घरामध्ये माझे आई-वडील आजारी, दुसऱ्या बाजूला जर ह्याच्यामुळं माझं जगणंच म्हणजे संपतं की का असं वाटायला लागलं मला. कारण हे टाकून, हे बाजूला करून माझं जगणं होणार नाही. कारण हे माझा अवयव असल्यासारखं आणि एखादा अवयव कापून टाकला, तर माणसाला त्याचं मोल नंतर लक्षात येईल, की त्या अवयवाचं किती महत्त्व आहे. तसं हे माझ्या जीवनात एवढं महत्त्व आहे ह्या कलेचं, ह्या काष्टशिल्पांचं, की मी यांना बाजूला करून जगू शकत नाही. एक क्षणसुद्धा जगू शकत नाही. मी जगन पण याच्यासोबत आणि मरण पण याच्यासोबत. मला मला माहीत नाही मी आर्थिक किती श्रीमंत आहे, हे मला माहिती नाही, की किती मोठा श्रीमंत होईल धनसंपत्तीनं, हे माहिती नाही. परंतु कलेनं आणि ह्या निसर्गानं मला भरभरून दिलंय. त्यामुळं माझी श्रीमंती खूप आहे असं मला वाटतं आणि ही श्रीमंती माझं चांगलं आरोग्य ठेवते. धनसंपत्तीतून
झोप विकत घेता येत नाही, आनंद विकत घेता येत नाही. जो तुम्हाला ह्या कलाकृतीतनं मिळतो तो आनंद निखळ असतो. निरागस, निखळ आणि याच्यासारखं समाधान काय आहे? म्हणजे पैशानं झोप घेता येत नाही, तर त्यासाठी औषधं खायला लागतात. परंतु जर तुमचं आरोग्य चांगलं असेल, तुम्ही समाधानी जीवनात असाल, तर नक्की तुम्हाला 4 घास खाल्ल्यानंतर आरामाची झोप लागत. आपल्या कलेला लोकांच्यातून कशी प्रतिक्रिया मिळते आणि त्यातल्या काही विशेष प्रतिक्रिया सांगू शकशील? एक एकदम गरीब कुटुंबातील व्यक्ती. त्यांनी हे माझ्या कलाकृती पाहिल्या आणि त्याला असं वाटलं, की काय नाही मी सरांना काहीतरी द्यायला पाहिजे. त्यानं पटकन हातात खिशात हात घातला. पूर्वी एक फोन लिहायला डायरी असायची आणि ती त्यांनी नुकतीच खरेदी करून आणि तिची किंमत असेल एक ₹10-12 किंवा ₹15. त्यानं ती पटकन खिशातली काढली. "सर माझ्याकडून ही भेट." ह्याच्यासारखा आणखी काय असतो पुरस्कार किंवा काय सन्मान असतो? दुसरी गोष्ट माझं कोल्हापूरला प्रदर्शन चालू असताना एक कुटुंब जे होतं ते 31 डिसेंबर आणि सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ते कुटुंब बाहेर जात असते आणि 31 डिसेंबरला ते बरोबर ते माझ्या प्रदर्शन पाहायला आले आणि ते एवढे आनंदित झाले, की आमच्या सरत्या वर्षाला निरोप पण झाला. नवीन वर्षाची खूप सुंदर सुरुवात झाली आणि ती जी माऊली होती त्या माऊलीनं पर्समधून एक सोनचाफ्याचं फूल काढलं आणि सर म्हटले, "आम्हाला एवढा आनंद झाला तुमचं प्रदर्शन पाहून" आणि त्या माऊलीनं मला ते सोनचाफ्याचं फूल दिलं. हे किती मोठं सांगा ना आहे. आणि एक माऊली करवंद घेऊन आली होती इकडं आपल्या इकडं आमच्या भागामध्ये. ती आली बिचारी तिला मी पाणी वगैरे दिलं. ती सहज माझ्या गॅलरीतनं फिरायला लागली आणि ती खूप त्या म्हणजे ती चित्र बघत असताना भारावून गेली आणि मग बाहेर आल्यानंतर, "बाळा हे कसं करतोस तू आणि किती चांगलं केलंयस. हे आमच्या माणसांची पण तू चित्र काढली आहेत. करवंद विकताना ते बकरी, कोकरं असे घेतलेले आणि बाळा खूप म्हणजे लय भारी केलंयस तू हे. लय मला आवडलं." आणि ती जी आजी होती ती एवढी आनंदित झाली आणि तिच्या चेहऱ्याला जो म्हणजे अशिक्षित माणसांना पण माझी ही जर कला आनंद देत असेल, कला क्षेत्रातली तर आनंद घेतीलच नक्कीच. त्यांना त्याची समज असते सुशिक्षित माणसाला. परंतु अशिक्षित जे कलारसिक आहेत, म्हणजे जी लोकं आहेत, त्यांना पण निखळ आनंद मिळत असला, तर याच्यासारखं अजून मला काय सर या काष्ठ शिल्पांमधून म्हणजे अर्थार्जन होतं का किंवा ह्याची विक्री वगैरे काय करता? खरं तर ह्याच्यातून खूप अर्थार्जन होईल. मला खूप पैसे मिळतील. जेवढी मी किंमत लावेल तेवढी मिळेल याचा मला विश्वास आहे. कारण ह्या कलाकृती परत दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला मिळणार नाही. कारण ह्या अनमोलच आहेत. कारण निसर्गात आहे आणि हे मी कुठेही जोड केलेले नाहीत. जे नैसर्गिक आकार आहे त्यालाच थोडासा जो नको आहे तो भाग मी काढून टाकलेला आहे आणि सुंदर अशा कलाकृती ह्या अप्रतिम आहेत. याला मी लावेल तेवढे मला मोल त्याचं मिळालं आहे. परंतु हे मी याच्या विक्री करत नाही. विठ्ठल वाघांनी सांगितलं होतं मला, की ह्या ही जी काष्ठशिल्प आहे, ही तू जर विक्री केलीस तर तुझ्या घरी मी येणार नाही. आणि याच्यावर का? तर त्यांनी त्याचं पुढचं कारण पण सांगितलं, की "अशोक तू पेंटिंग पिंपळपानावर करतोयस, ते एकच पेंटिंग तू 1000 वेळा परत-परत करू शकतोस ते पेंटिंग. परंतु हे जे काष्ठशिल्प आहे, हे जर विकलंस तू, तर तुला आहे तसंच परत मिळणार नाही. कारण ते आहे तुझ्याकडे कलाकृती ह्या आहेत म्हणून मी आज तुझ्या घरी आलोय. ते पाहण्यासाठी आलोय. इथं तू विक्री केलंस आणि तिथलं पैसे ठेव म्हटले त्या ठिकाणी. लोकं काय बघतात बघ. पैसे बघतात का तुझ्या कलाकृती बघतात? आणि म्हणून ह्याच लक्षात ठेवून साहेब म्हटलं, "ही कलाकृती मी विकत नाही." काष्ठ शिल्पकला सोडून आपल्या इतर कोणत्या आवडी-निवडी आहेत ज्यामध्ये तुम्हाला वेळ घालायला हवा? आता मी सगळेच म्हणजे परत तेच सांगाल, की निसर्ग हा आपणाला भरपूर मिळाला आहे. मी या निसर्गासोबतच जगत आहे. निसर्गाचा कॅनव्हास म्हणून म्हणजे अ, पिंपळपान, पिंपळपानाची जाळी, ह्या पिंपळपानावरती मी पोर्ट्रेट करत आहे. म्हणजे कॅनव्हास जसा वापरतात तसंच मला हे पिंपळपान निसर्गानं दिलेलं आहे आणि त्यावरतीच मी व्यक्तिचित्र साकारत आहे. यामध्ये अनेक मान्यवरांच्या किंवा कलावंतांच्या, थोर पुरुषांच्या, समाजसेवकांच्या कलाकृती साकारल्या आहेत, व्यक्तिचित्र साकारले आहेत.
ते ह्यांनी त्या पिंपळपानाने मला नाव दिलेलं आहे, काष्टशिल्पाने पण नाव दिलेलं आहे. याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे जे कलावंत आहेत, म्हणजे पेपरला आलेल्या त्यांच्या बातम्या आहेत. मग ते वेगवेगळे चित्रकार असतील, शिल्पकार असतील, तर त्याचा कात्रण संग्रह मी बनवलेला आहे. एवढंच नाही तर ज्या वेगवेगळ्या शास्त्रीय नृत्य आहेत किंवा पाश्चिमात्य नृत्य आहेत किंवा लोककला आहे, त्यांचा कात्रण संग्रह केलेला आहे. दुसरी गोष्ट की जे नेल पेंट लावतात स्त्रिया, तर त्याच्या बाटल्या ज्या आहेत रिकाम्या झालेल्या, त्याचा पण मी संग्रह केलेला आहे. आणि त्यानंतर जे जुन्या वस्तू आहेत लाकडी, ग्रामीण भागामध्ये आपल्यात काटवट असते, उखळ असते, मुसळ असते, लाकडी पाळणे म्हणा, अशा वेगवेगळ्या लाकडी वस्तूंचा पण संग्रह आपल्याकडे आहे. येणाऱ्या काळात आपण कोणता नवीन प्रयोग करणार आहात? कलाकृतींचं लवकरच भव्यदिव्य असं चांगलं सुंदर असं कलादालन निर्मिती करण्याचं माझं ध्येय आहे. आणि एका ठिकाणी ह्या चांदोली, शिराळा किंवा शाहवाडी आमचा निसर्गसंपन्न परिसर आहे. याला भेटी देणारे जे पर्यटक आहे, यांना एक निसर्गासोबतच वेगळं काहीतरी निसर्गाच्याच कलाकृती माझ्या कलादालनात पाहायला मिळतील आणि ते लवकरच मी कलादालन उभं करण्याचं माझं ध्येय आहे. राष्ट्रशिल्पकला जी आहे, ह्या शिल्पकलेत नवीन येणाऱ्या तरुणांना तुम्ही काय सल्ला द्याल किंवा त्यांनी या कलाकौशल्यांची कशी साधना करावी? नाही, नाही. आता कसं आहे, ही काष्टशिल्प कला म्हणजे हे व्यवसाय म्हणून नाही किंवा यातून अर्थार्जन होईल का नाही माहिती नाही. आणि येणाऱ्या पिढीला कुठल्याही क्षेत्रात काम करू दे त्याने. फक्त ते पूर्ण स्वतःला झोकून देऊन कुठल्याही क्षेत्रात त्यांनी म्हणजे प्रत्येकाच्या अंगात कोणती ना कोणती कला आहे, ईश्वरानं ती दिलेली आहे. तिचा स्पार्क जर झाला, त्याला जाणीव झाली, की माझ्याकडं हे आहे आणि त्याला जर तो जिद्दीनं, कष्टानं फुलवत गेला, तर त्या कुठल्याही कलेमध्ये कुठलीही कला असू दे, काष्टशिल्पच एवढंच नव्हे, तर ग्रामीण भागात अनेक असे तरुण आहेत, की त्यांच्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे. फक्त त्यांना ते दिशा मिळत नाही. ती दिशा त्यांनी शोधावी. आपल्यामध्ये काय गुण आहेत, हे त्याच्या एवढं कोण ओळखत नाही आणि म्हणून आपल्या चांगल्या गुणांना वाव देत आणि जर पुढं गेलं कष्ट करत, तर नक्कीच कोणत्याही ह्याच्या क्षेत्रात आपल्याला यश आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तरुणांनी फक्त बेगडी चमकीमागं न धावता कष्ट करून स्वतःचं करिअर घडवणं हे गरजेचं आहे. आता आपण इथं आला आणि माझ्या छोट्याशा गावामध्ये येऊन आपण माझी कलाकृती सर्वांच्या समोर आणत आहेत, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. तर हे होते आपल्या कलेत जीव ओतणारे काष्ट शिल्पकार अशोक जाधव. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. वेगवेगळ्या क्षेत्रात वेगळ्या उंचीचं, अव्वल दर्जाचं वेगळं काम करणारी माणसं आपल्या आजूबाजूला असतील तर तुम्ही आम्हाला आवर्जून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा.